नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला मालेगावमधून एक धक्कादायक बातमी आपल्या हाती येत आहे. मालेगावमध्ये स्थानकावरती उभ्या असलेल्या 2 एसटींना अचानक आग लागलेली आहे. या 2 एसटींनी अचानक पेट घेतलाय. मालेगावमध्ये या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. दोन्ही बस या आगीमध्ये जळून खाक झाल्यात. मात्र सुदैव म्हणजे या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. स्थानकात उभ्या असलेल्या या बसने अचानक पेट घेतला. रात्री 1ची ही घटना आहे. स्थानकावरती उभ्या असलेल्या 2 एसटी बसेस या ठिकाणी उभ्या होत्या. या दोन्ही एसटी बसेसने अचानक पेट घेतल्यानं एकच गोंधळ झालेला आहे. बब्बू शेख आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. बब्बू, अचानक अशा घटनांमध्ये बसने पेट घेणं किंवा रिक्षाने पेट घेणं अशा घटनांमध्ये वाढ होताना बघायला मिळते. कुठेतरी वाढतं तापमान याला कारणीभूत आहे का? इथल्या बसेसने पेट घेण्यापाठीमागे दुसरं काय कारण आहे? विशेष म्हणजे या बसेस बस स्थानकावर उभ्या होत्या आणि रात्रीची वेळ होती, त्याच्यामुळे तापमानाचा जास्त काही संबंध येत नाहीये. काहीतरी वेगळा प्रकार असण्याची ही शक्यता नाकारता येत नाहीये. कारण दोन्ही बस मुक्कामी होत्या. एक सटाणा आगारची होती, दुसरी वैजापूर आगारची होती आणि 11 वाजता त्या बसेस आल्या होत्या आणि ड्रायव्हरने त्या बसेस लावून ते दोघं निघून गेले होते आणि अचानक 12 ते 1च्या दरम्यान एक बस अगोदर पेटली आणि त्याच्यातून धूर निघाला. सर्वांनी पळापळ झाली. मग आग लागली, म्हणजे आग वाढत गेली. दुसरी बसने देखील पेट घेतला. फायर फायटर आली, त्यांनी आग विझवली, परंतु तोपर्यंत दोन्ही बस जळाल्या होत्या. विशेष म्हणजे याच्यात ड्रायव्हर आणि वाहक आणि कंडक्टर दोघं नव्हते, प्रवासी नव्हते, त्याच्यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु ही जी आग लागलेली आहे ती तापमानाने लागली. दिवसा लागली असती तर समजू शकतो असतो, पण उभ्या असलेल्या बसला अचानक आग लागलं. याच्यात काहीतरी वेगळं कारण असल्याची शंका व्यक्त आणि ते कारण शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी सध्या सुरू आहे. धन्यवाद बब्बू या माहितीसाठी.